जगातील पहिली प्रेमकथा अग्नीत संपली, पण त्या राखेतून एक नवी अमर कथा जन्माला येणार होती. सतीच्या मृत्यूनंतर शोकाकुल शिव खोल ध्यानात गेले आणि संपूर्ण ब्रह्मांडच असंतुलित झालं. शिव ध्यानस्थ असतानाच तारकासूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड शक्ती मिळवली. त्याने तिन्ही लोकांत हाहाकार माजवला. त्याला माहीत होतं की शिव पुन्हा कधीच लग्न करणार नाहीत, त्यामुळे तो जणू अजेयच झाला होता. देवांना कळून चुकलं की आता एकच उपाय आहे, शक्तीचा पुनर्जन्म. आणि इथूनच पार्वतीचा जन्माची कहाणी सुरू झाली. पार्वती लहानपणापासूनच शिवाप्रती पूर्णपणे समर्पित होती. तिच्या जीवनाचा उद्देशच जणू त्यांच्याशी एकरूप होणं होतं. याच निश्चयाने तिने राजेशाही आयुष्य सोडून दिलं आणि शिवाला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या इतकी कठोर होती की तिने सर्व संसारिक गरजांचा त्याग केला. तिचं लक्ष फक्त शिवावर होतं. इकडे देवही हताश झाले होते. त्यांनी शिवाचं ध्यान भंग करण्यासाठी थेट प्रेमाची देवता कामदेवालाच पाठवलं. पण या व्यत्ययामुळे शिवाचा क्रोध अनावर झाला आणि तिसऱ्या डोळ्याच्या एकाच नजरेत कामदेव भस्म झाला. पण दुसरीकडे पार्वतीच्या तपश्चर्येनं शिवाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी तिच्या प्रेमाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तेव्हा ऋषीचं रूप घेऊन शिव पार्वती समोर आले आणि त्यांनी स्वतःच्याच वैरागी स्वभावाची निंदा केली. पार्वतीचं उत्तर ठाम होतं. तिचं प्रेम शिवाच्या बाह्यरूपावर नाही तर त्यांच्या खऱ्या तत्वावर होतं. तिच्या भक्तीने शिव प्रसन्न झाले. त्यांनी आपलं खरं रूप प्रकट केलं आणि पार्वतीचा स्वीकार केला. ही बातमी सर्वत्र पसरली, पण पार्वतीच्या आईवडिलांना मात्र शिवाच्या राहणीमानाची काळजी वाटत होती. आणि शिवाची वरात तर अगदीच वेगळी होती. भूत पिशाचांचं ते भयंकर दृश्य पाहून राजपरिवार घाबरून गेला. तेव्हा पार्वतीने आपल्या आईसाठी शिवाला एक नम्र विनंती केली आणि शिवाने तिचं म्हणणं ऐकलं. त्यांनी एक सुंदर दिव्य रूप धारण केलं. कपाळावर चंद्र, अंगावर रेशमी वस्त्र, एक तेजस्वी वर. हा विवाह एक अद्भुत सोहळा होता. संपूर्ण सृष्टी एकत्र आली होती आणि खुद्द ब्रह्मदेवाने पौरोहित्य केलं. लग्नानंतर कैलासावर पार्वतीने शिवाला त्यांच्या नात्याबद्दल आणि ब्रह्मांडाच्या रहस्याबद्दल विचारलं. शिवाने सांगितलं की त्यांची प्रेमकथा ही एक वैश्विक लीला आहे, जी चेतना आणि ऊर्जेची एकता दाखवते. त्यांची कथा आपल्याला सांगते की हे दोन वेगळे मार्ग नाहीत, खरं तर हे दोन्ही मार्ग एकच आहेत.